असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। सांगली शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे आणि एकाला अटक केलेली आहे। आपण पाहू शकता हाच तो कारखान्याचं साहित्य आहे आणि बनावट नोटा आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये या कारवाईमुळे खळबळ उडलेली आहे। आपण एकंदरीत पाहू शकता या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी अतिशय मोठी आणि धाडसी अशी कारवाई करत बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे आणि आरोपीला अटक करत बेड्या ठोकलेल्या आहेत। आपल्यासोबत सांगली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय मोरे आहेत। त्यांनी ही धाडसी कारवाई आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत केलेली आहे। मला सांगा साहेब, कशा पद्धतीने ही कारवाई झाली आहे? सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये हद्दीमध्ये पोलीस डीबी पथक आणि इतर सर्व पोलीस अधिकारी हे माननीय एसपी सर संदीप घुगे सर, ॲडिशनल एसपी मॅडम रितू खोकर मॅडम, अण्णासाहेब जाधव DYSP यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत। काल दिनांक 7/4/24 रोजी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे आणि त्यांच्या सहकारी यांना मिळालेल्या खबरीनुसार एक इसम बनावट नोटा वितरित करण्याकरिता आकाशवाणी केंद्र परिसरामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली। त्याप्रमाणे API सागर गोडे आणि महादेव पवार PSI यांच्या नेतृत्वाखाली 2 पोलीस पथकं तयार करण्यात आली व सापळा रचण्यात आला। आकाशवाणी केंद्राजवळ अहद मोहम्मद शेख वय 44 राहणार मिरज हा इसम त्या ठिकाणी संशयास्पदरित्या मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बनावट नोटा 50 रुपयांच्या बनावट नोटांची 2 बंडलं मिळून आली। त्या बनावट नोटा ह्या एकाच सिरीजच्या व एकाच क्रमांकाच्या नोटा असल्याचे। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। निष्पन्न झाले। त्याचप्रमाणे त्यांची छपाई सुमार कागदावर व ओळखू येईल की ह्या बनावट नोटा आहेत अशा पद्धतीने होती। त्यामुळे त्यांना त्या सदर इसमाला ताब्यात घेण्यात आले, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पुढे तपासामध्ये त्याच्याकडे अशी त्या माहिती समोर आली की त्याने अशा प्रकारचा बनावट नोटांचा कारखाना त्याच्या निवासस्थानाजवळ तयार केलेला आहे। सदर माहिती मिळताच 2 पंचासमक्ष त्या सदर कारखान्यावर धाड घातल्यानंतर त्या ठिकाणी बनावट नोटा प्रिंटिंगचे सर्व साहित्य हे मिळून आलेले आहे। त्यामध्ये स्कॅनर, प्रिंटर, डेव्हलपर, ऑफसेट प्रिंटिंग मशीन्स, त्यासाठी लागणारं साहित्य, कटर, ड्रायर, उत्कृष्ट प्रकारचे कागद, त्याचप्रमाणे शाई आणि वॉटरमार्किंगसाठी लागणाऱ्या साहित्य, त्याच्यामध्ये जो सुरक्षा धागा असतो नोटेमध्ये तो तयार करणारं साहित्य, अशा सर्व प्रकारचं साहित्य, त्याचप्रमाणे 2 लाख रुपये किमतीच्या नोटांची बंडलं मिळून आली आणि अर्धवट छापलेल्या नोटा ज्या अजून पूर्ण तयार व्हायच्या होत्या, ज्या कटिंग करता जाणार होत्या व त्यानंतर त्याची बंडलं तयार होणार होती, अशा मिळून आलेल्या आहेत। असा एकूण 3,19,000 रुपयाचा माल त्या ठिकाणी आम्हाला मिळून आला। सर्व माल पोलिसांनी जप्त केलेला आहे। कारखाना बनावट नोटा छपायचा कारखाना पेट्रोल पंपावर, हॉटेलमध्ये अशा पद्धतीने त्या नोटा वितरित केल्या जात होत्या। नोटा इतक्या हुबेहूब आहेत की नोटांच्या बंडलामध्ये त्या मिसळून दिल्या तर कुणालाही कळणार नाहीत। म्हणजे 1 लाखाला किती नोटा द्यायची काय? 70,000 रुपयाच्या। 70,000 रुपये। आता भविष्यात त्याच्याबरोबर काय आणखी इतर साथी असण्याची शक्यता वाटते का? सदरचा गुन्ह्याची व्याप्ती पाहता त्याच्यामध्ये अनेक साथीदार असण्याची शक्यता आहे। ही मोठी साखळी असण्याची शक्यता आहे। कदाचित ह्या साखळीची व्याप्ती कर्नाटक, महाराष्ट्र राज्यामध्ये पण पसरलेली असू शकते। त्या दृष्टीने पोलिसांचा तपास चालू आहे। नक्कीच आपण पाहू शकता पोलिसांच्या कर्तव्यदक्षपणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारा कारखाना जो नोटांचा कारखाना आहे, बनावट नोटांचा, तो उद्ध्वस्त करण्यात सांगली शहर पोलिसांना यश आलेलं आहे। पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि त्यांच्या कामगिरीचं कौतुक सांगली जिल्ह्यामध्ये होत आहे। मात्र दुसरीकडे या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या नोटा बाजारात आणखी किती जणांकडे गेल्या आहेत याचा शोध पोलीस तपास निष्पन्न होणार आहे आणि पोलीस संपूर्ण कसून शोध या चोरीचा करणार आहेत। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।